नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी.व्ही. रमन एक्झाम इयत्ता 9वी या पेपरमधील नॉन टेक्निकलचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. आणि टेक्निकलच्या क्वेश्चन्सचा व्हिडिओ आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. तर 46 ते 75 प्रश्नांचे ॲन्सर्स आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण जास्त नाही वेळ घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहा, पहिला प्रश्न आहे 46वा. तर पहा 46वा प्रश्न, बबलूचे वडील मुन्नाच्या वडिलांचे एकमेव अपत्य असल्यास मुन्ना व बबलू यांच्यातील नाते काय? तर पहा, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये हा पेपर होता तुमचा. जर तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर मराठी रेफर करायचं आहे आणि इंग्लिश मीडियमचे असेल तर इंग्लिश रेफर करायचं आहे. तर पहा, इथे सांगितलेलं आपल्याला की बबलूचे वडील मुन्नाच्या वडिलांचे, मुन्नाचे जे काही वडील आहेत यांचे काय आहेत, एकमेव अपत्य म्हणलेलं आहे आपल्याला, एकमेव अपत्य. तर मुन्ना व बबलू यांच्यातील नाते काय असं विचारलेलं आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न थोडासा ट्रिकी होता, गोंधळून टाकणारा होता. तर पहा, बबलू आणि मुन्ना दोन व्यक्तीचा उल्लेख आहे, आपण हे व्यवस्थित समजून घेऊयात. बबलूचे जे काही वडील आहेत ते कोण आहेत, मुन्नाच्या वडिलांचे. ते कोण आहेत, मुन्नाचे जे काही वडील आहेत यांचे काय आहेत, एकमेव अपत्य आहेत. मुन्नाच्या वडिलांचे एकमेव अपत्य जे कोण आहेत ते बबलूचे वडील आहेत. म्हणजेच बबलूच्या वडिलांचं नाव काय आहे, मुन्ना. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे इथे विद्यार्थ्यांनो. मग आपल्याला विचारले मुन्ना व बबलू यांच्यातील नाते काय, मग काय असणार आहे त्यांचं नातं? तर असणार आहे वडील आणि मुलाचं, फादर सन असणार आहे. इथे गोंधळून जायचं नाही आपल्याला. एकमेव अपत्य म्हणलेलं आहे म्हणजेच काय असणार आहे, ते मुन्नाच असणार आहे जे बबलूचे वडील आहेत. अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वडील मुलगा, म्हणजे 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर 47 ते 49 साठी सूचना, पुढील प्रश्नाचे निरीक्षण करून प्रश्नाच्या जागी दिलेल्या पर्यायातून योग्य पद निवडा. तर पहा, संख्यावर आधारित हे प्रश्न आहेत. 47वा प्रश्न पहा, तर इथे पहा 9, 4 आणि 6 दिलेले, 5, 5 प्रश्नचिन्ह, 16, 4 आणि 8 आणि 27, 3 आणि 9 दिले. तर यांचं रिलेशन काय ते आधी आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे बदल इथे आपल्याला करायचं होतं. तर पहा विद्यार्थ्यांनो, हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बारकाईने जर तुम्ही इथं पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल 9 आणि 4 यांचा गुणाकार काय येतो, 9 चौक 36 आणि 36चं वर्गमूळ काय आहे, 6, जे इथे मांडलेलं आहे. म्हणजेच या दोघांचा गुणाकार आणि त्याचं वर्गमूळ इथे मांडायचं आपल्याला. अशाच प्रकारे बदल इथे देखील आहे का पाहूयात आपण. 16 चौक 64 आणि 64 कोणाचं वर्गमूळ काय आहे, 8, हे अगदी मांडलेलं आहे बरोबर. 27 तरी किती होतं, 81 आणि 81चं वर्गमूळ 9 आहे. म्हणजेच इथे आपल्याला अशाच प्रकारे बदल करायचे. 5 5 25 आणि 25चं वर्गमूळ काय असतं, 5. म्हणून इथे काय असणार आहे प्रश्नाच्या जागी 5 हा अंकच इथे येणार आहे. मग पहा 5 कुठे दिले, 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. हेच याचं बरोबर उत्तर आहे. तर पहा, हे सगळे लॉजिकलचे क्वेश्चन्स आहेत. मी व्यवस्थित बारकाईने याचे ॲन्सर्स काढलेले आहेत. जर तुम्हाला तुमचं लॉजिक वेगळं असेल, कुठल्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं विद्यार्थ्यांनो. तर आता पाहूयात पुढील क्वेश्चन. 48वा प्रश्न पहा, इथे 2, 3, 5, 6 दिले, 7, 8, 15 आणि प्रश्नचिन्ह, 4, 5, 9 आणि 20 दिले. आधी आपल्याला या दोन्ही वर्तुळामधील अंकांचं काय रिलेशन आहे ते समजून घ्यायचं होतं. तर इथे पहा 2 आणि 3 यांचा गुणाकार 6 येतो, ते या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि बेरीज येते 5, ते या ठिकाणी मांडलेले या हाफ भागामध्ये. त्याचप्रमाणे पहा 7 8 इथे काय असणार आहे, 56 आणि 7 आणि 8 यांची बेरीज 15 येते, जे इथे अगदी बरोबर मांडलेलं आहे. मग पहा 4 आणि 5 यांचा गुणाकार 20 येतो, इथे मांडलेलं आहे. आणि 4 आणि 5 यांची बेरीज 9 येते. म्हणजे हे लॉजिक आपलं बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नांचं बरोबर उत्तर असणे 56, 3 नंबरचं पर्याय बरोबर होतं, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पाहूयात आता पुढील प्रश्न पहा, 49वा प्रश्न, संख्यावर आधारित प्रश्न आहे हा देखील. तर इथे पहा विद्यार्थ्यांनो, 10 अधिक 9 यांची बेरीज 19 होते आणि 11 अधिक 8 यांची बेरीज देखील 19 होते, जे इथे बरोबर मांडलेलं आहे. मग इथे पहा 13 आणि 10 यांची बेरीज किती होते, 23 आणि 11 आणि 12 यांची बेरीज देखील 23 येते. बरोबर लॉजिक आहे. या दोघांची बेरीज 27 आणि या दोघांची बेरीज देखील 27 येते. मग अशाच प्रकारे बदल आपल्याला इथे देखील करायचे आहे. 10 आणि 7 17 येतं आणि 8 आणि 9 यांची बेरीज देखील 17 येते. म्हणजे 17 असणारे आपलं बरोबर उत्तर, 2 नंबरचा पर्याय बरोबर होतं, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी 2 नंबरच्या पर्यायाला गोल केले त्यांचं उत्तर हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर पहा कंप्लीट द फॉलोइंग सिरीज, म्हणजे खाली संख्या मालिका आपल्याला पूर्ण करायची आहे. तर इथे पहा 18 दिलेलं आहे, 19 आहे, त्यानंतर 20, त्यानंतर प्रश्नचिन्ह 22 आणि 17. तर पहा हा सिरीज थोडासा वेगळा होता. 18 अधिक 2 किती होतं, 20, 18 + 2 20 येतं. 20 + 2 केल्यानंतर 22 येतं.
डबल सिरीज क्वेश्चन होता हा. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. डबल सिरीज होते, एक +2ची आणि एक -1ची सिरीज आहे. 19 - 1 केल्यानंतर किती येणार आहे, 18 येणार आहे. म्हणजे ते क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी 18 असायला हवं आणि 18 - 1 केल्यानंतर 17 जे ते पुढे दिलेलं आहे. म्हणजे या क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी काय असणार आहे, 18 असणार आहे. मग पहा 18 म्हणजे 18 कुठे दिलेलं आहे, 1 नंबरच्या पर्यायामध्ये हेच असणार आहे. याचं बरोबर उत्तर, हेच लॉजिक इथे माझ्या मते इथे लागलेलं आहे. त्यानंतर पहा आता पुढील क्वेश्चन. त्यानंतर पहा 51वा प्रश्न. एका घड्याळात 4 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. या घड्याळाच्या उजव्या बाजूस घड्याळाच्या काटकोनात एक आरसा लावल्यास दिसणाऱ्या आरशातील प्रतिमेत घड्याळात कोणती वेळ दिसेल. घड्याळामध्ये 4 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. मग पहा हे आहे 6, हे 5 आणि हे 4. 4 वाजून 20 मिनिटं झालेत म्हणजेच मिनिट काटा कुठे असणार आहे, 4वर असणार आहे बरोबर. आणि तास काटा कुठे असणार आहे, 4 आणि 5च्या मध्ये असणार आहे. आणि आपल्याला म्हणलेलं आहे घड्याळाच्या उजव्या बाजूस घड्याळाच्या काटकोनात आरसा लावला तर दिसणाऱ्या आरशातील प्रतिमेत घड्याळात कोणती वेळ दिसेल. मग पहा हे काय होणार आहे, उलट होणार आहे. उजवी बाजू डावीकडे, डावी बाजू उजवीकडे होणार आहे. म्हणजेच पहा बदल कसा होणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहा हे तुम्ही घड्याळ काढलेलं आहे रफमध्ये. 6, हे 7 आणि हे 8. इथे 4वर आहे मिनिट काटा म्हणजे आरशामध्ये कुठे जाणार आहे, तो 8वर जाणार आहे. इथे 4 आणि 5च्या मध्ये आहे म्हणजे 7 आणि 8च्या मध्ये असणार आहे तास काटा. मग पहा आता किती वाजलेत, 7 वाजून 40 मिनिटे झालेले आहेत. 7 वाजून 40 मिनिटे हा पर्याय अगदी बरोबर होता विद्यार्थ्यांनो, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पाहूयात आता पुढील प्रश्न. 52-53साठी सूचना सांगितली आपल्या गटातनं बसणारे पद ओळखा. तर पहा 52वा जो काही प्रश्न आहे तो थोडासा कन्फ्युजिंग आहे. कारण इथे पहा 15 नंतर 26 दिले, त्यानंतर 35 दिले, त्यानंतर 48 आणि त्यानंतर आहे 63. मग पहा 4चा वर्ग काय असतो 16 वजा 1 15 दिले. त्यानंतर 5चा वर्ग 25 अधिक 1 26 आहे. त्यानंतर 6चा वर्ग 36 वजा 1 35 हे देखील बरोबर आहे, हे पद बरोबर आहे, हे पद बरोबर आहे. त्यानंतर पहा 7चा वर्ग अधिक 1 असायला हवं कारण इथे -1 केलेलं आहे आणि +1 म्हणजे -1 झालेलं आहे तर +1 म्हणजे इथे 50 यायला हवं. 48 कारण पहा पुढे 8चा वर्ग वजा 1 कारण इथे अधिक 1 झाल्यानंतर पुन्हा वजा 1 असणार आहे. 64 वजा 1 63 हे देखील पद अगदी बरोबर आहे. म्हणजे 48 जो काही पद आहे ते इथे चुकीचं दिलेलं आहे. परंतु पहा विद्यार्थ्यांनो पर्यायामध्ये 48 दिलेलंच नाही आहे कुठेच. म्हणजे इथे माझा हाच लॉजिक आहे, 48 पर्यायामध्ये दिलेलं नाही आहे. मग तुम्ही आता पाहायचं आहे की याचा आन्सर काय असणार आहे. तुमचं काही लॉजिक वेगळं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. कारण माझ्यामध्ये तर 48 हा पद इथे चुकीचा असणार आहे. त्यानंतर पहा 53वा प्रश्न. 25 36 49 64 100 आणि 121. तर पहा विद्यार्थ्यांनो 25 कशाचा वर्ग आहे, 5चा वर्ग. 36 आहे 6चा वर्ग. 49 7चा वर्ग. 64 8चा वर्ग. 100 10चा वर्ग आणि 121 11चा वर्ग. सर्व वर्गसंख्याच आहेत. मग गटातनं बसणारा पद कसं ओळखता येईल आपल्याला. तर पहा हा जो काही 64 आहे तो 8चा वर्ग देखील आहे आणि त्याचप्रमाणे 4चा घन देखील आहे. म्हणजे 64 काय असणार आहे, गटातनं बसणारं पद. म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय. त्यानंतर पहा 54वा प्रश्न. तर पहा वर्तुळामध्ये प्रश्नचिन्ह जागी येणारी संख्या आपल्याला पर्यायातून सांगायची. तर इथे पहा बारकाने जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की पहा इथे 14 आणि 6 यांची बेरीज किती होते 20. 12 आणि 8 यांची बेरीज देखील 20 होते. त्यानंतर पहा 11 आणि 9 यांची देखील बेरीज 20च होते. म्हणजेच 10 आणि इथे काय असायला हवं 10. म्हणजे प्रश्नचिन्ह जागी जर 10 लिहिलं तर यांची बेरीज 20 होणार आहे. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. हेच असणार आहे याचं बरोबर उत्तर. त्यानंतर पहा 55वा प्रश्न. दिलेल्या संख्या मालिकेतील सर्व संख्यांची बेरीज किती असेल. सम ऑफ द सिक्वेन्स 8 + 9 + 10 + +22 विल बी. म्हणजे आपल्याला 8 पासून 22 पर्यंत जे काही नंबर्स आहेत त्यांची बेरीज सांगायची होती. मग पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तर पहा यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे n/n+1/2 या सूत्राचा वापर करूनच आपल्याला याचे आन्सर काढायचे. तर कशा प्रकारे काढायचे ते आपण आता पाहणार आहोत. तर पहा हे काय दिले आपल्याला नैसर्गिक संख्या दिलेले आहेत. 8 9 10 11 12 ते 22 पर्यंत म्हणलेलं आहे. म्हणजे सर्व काय आहे त्यामध्ये समसंख्या देखील आहेत आणि विषम संख्या देखील आहेत. मग पहा नैसर्गिक संख्यांचे बेरीज सूत्र आहे n/n+1/2. तर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे विद्यार्थ्यांनो. या सूत्राचा वापर करून आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न. आधी आपल्याला काय करायचं आहे 1 ते 22
पर्यंत जे काही संख्या आहेत यांची बेरीज या सूत्रानं काढायचं आहे. मग पहा n म्हणजे किती 22 पर्यंत शेवटची संख्या 22 असते ती n घ्यायची असते आपल्याला. मग 22 गुणिले 22 अधिक 1 23 होतं छेद 2. मग पहा 22 बेकबे बेकबे म्हणजे 11 दोन्ही 22. मग 11 त्रिक 33ला 3 हातचा आले 3 11 दोन्ही 22 23 24 25 म्हणजे 253 यांची बेरीज आली. मग आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये काय 8 पर्यंतची संख्या आपल्याला कमी करायची आहे म्हणजे 7 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आपल्याला कमी करायची आहे. मग आपल्याला पुन्हा ह्या सूत्राचा वापर करून 1 ते 7 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल 7 गुणिले 8 7 अधिक 1 8 छेद 2 बेचोक 8 आणि 7 चोक 28. मग यांची बेरीज झालेली 28 आणि आपल्याला यामधून ही वजा करायची म्हणजे आपल्याला बरोबर 8 ते 22 पर्यंत संख्यांची बेरीज मिळणार आहे. मग पहा 13तून 8 गेले 5 राहिले हातचा 1 5तून 3 गेले 2 राहिले आणि पहा 2 2 म्हणजे 225. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे 225. 4 नंबरचं पर्याय आहे अगदी बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर आधी आपल्याला काय करायचं होतं 1 ते 22 पर्यंत संख्यांची बेरीज करायची होती त्या सूत्राचा वापर करून आणि त्यानंतर आपल्याला 1 ते 27 पर्यंत संख्यांची बेरीज सूत्राचा वापर करून काढून यातून वजा केलं तर आपल्याला बरोबर 8 ते 22 पर्यंत हे मिळणार होते. तर अशा प्रकारेच या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे म्हणून 4 नंबरचा पर्याय आहे बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर 56वा प्रश्न 2 संख्यांची बेरीज 30 असून त्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज 468 आहे तर त्या 2 संख्यांचा गुणाकार किती येईल. सम ऑफ 2 नंबर्स इज 30 अँड सम ऑफ देअर स्क्वेअर्स म्हणलेलं आहे इज 468. देन व्हॉट विल बी देअर प्रोडक्ट म्हणजे गुणाकार आपल्याला विचारलेला आहे. तर पहा आपल्याला एक सूत्र यूज करायचं होतं. कोणतं सूत्र x² + y² इक्वल टू x + y ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स xy. तर हा सूत्र बीजगणितामध्ये तुम्हाला झालेला आहे. तर पहा वर्गांची बेरीज 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज x² y² म्हणजे काय 2 संख्याच्या वर्गाची बेरीज किती दिलेली आहे 448. हे इथे मांडायचं 468 बरोबर. त्या दोघांची बेरीज दिलेली आहे आपल्याला x + y म्हणजे काय दोघांची बेरीज किती आहे 30 आणि ती 30 मांडायचं x + y च्या ठिकाणी आणि त्याचा स्क्वेअर वर्ग वजा 2 टाइम्स xy म्हणजे आपला 2 संख्यांचा गुणाकार. आपल्याला तेच विचारलं आहे आपण या सूत्राचा वापर करून हे काढू शकतो. मग आता पहा काय येणार आहे 30चा वर्ग काय असतो 900 म्हणजे नेक्स्ट लाईनमध्ये काय येणार आहे 468 इक्वल टू 900 मायनस 2 टाइम्स xy. मग आता हा जो काही आपल्याला xy आपल्याला काढायचा आहे तो आपण काय करूया डाव्या बाजूला नेऊयात आणि हे जे काही अंक आहे तर 900मधून वजा होणार आहे. मग आता काय येणार आहे 900 वजा 468. मग पहा इथे मी करत आहे कारण पुन्हा तुम्हाला कळणार नाही. 10तून 8 गेले 2 हातचा 1 10तून 7 गेले 3 मग पहा पुन्हा हातचा 1 जाणार आहे आणि 9तून 5 गेले 4 432 इथे बेरीज राहिलेली आहे. म्हणजेच 2 टाइम्स xy बरोबर काय आलेलं आहे 2 टाइम्स xy बरोबर 432 हे उत्तर आलेलं आहे. मग आता xy म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार आपल्याला फक्त विचारलेलं आहे. मग भागाकार आपल्याला करावं लागेल 2 ना मगच उत्तर येणार आहे. पहा 432 भागिले 2 होणार आहे कारण मल्टिप्लिकेशनमध्ये असलेलं साईड चेंज होताना काय होतं डिव्हिजनमध्ये जातं. मग पहा 2 1 जा 2 2 2 जा 4 2 1 जा 2 पुन्हा 1 राहिले 2 6 जा 12 216 हे आलेलं आहे आपलं उत्तर. म्हणजे त्या 2 संख्यांचा गुणाकार किती आहे 216. पहा 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. अशा प्रकारे सूत्राचा वापर करून तुम्हाला काढायचं होतं उत्तर हे. त्यानंतर पहा 57वा प्रश्न दिलेल्या सारणीचे निरीक्षण करून ABC या अक्षरांच्या किमती अचूक शोधा. तर ABC यांच्या आपल्याला अचूक किमती या पर्यायातून शोधायचे. मग पहा या सारणीचं आपल्याला लॉजिक व्यवस्थित लावायचं आहे. तर इथे एची किंमत बीची किंमत आणि सीची किंमत पर्यायामध्ये आपल्याला दिलेलं आहे यांचा क्रम आपल्याला व्यवस्थित मांडायचा जेणेकरून आपलं उत्तर हे बरोबर असायला हवं. तर पहा उभी किंवा आडवी पद्धतीनं आपल्याला इथे लॉजिक लावायचे. तर आता पाहूयात आपण. तर इथे पहा विद्यार्थ्यांनो हा जो काही मधला कॉलम आहे यामध्ये 3ही अंक आहेत. या तिघांची बेरीज पहा काय येते 10 20 30 30 आणि 30 60 येते बेरीज. मग आता पहा या बाकीच्या देखील कॉलमची जी काही बेरीज आहे 60 येण्यासाठी कोणते कोणते अंक ठेवावे लागतील ते आता पाहूयात. इथे पहा 24 आहे इथे 12 आहे. मग 24 आणि 12 36 36मध्ये पुन्हा जर आपण 24 मिळवलं तर उत्तर किती येतं 60 येतं. आणि हा सी अक्षर आहे. मग सी अक्षरासाठी 24 कुठे दिलेलं आहे पहा सी अक्षरासाठी 24 4 नंबरच्या पर्यायामध्ये. मग आता पहा आता बाकीचे जे काही अक्षर आहेत त्यांचे जे काही कोड आहे ते सुटेबल होते का पाहूयात आपण. तर आता पहा ए साठी किती आहे 38 आणि बी साठी ते 6 दिलेलं आहे. 38 आणि 6 किती होतं आता पाहूयात हे तिघांची बेरीज 38 अधिक 16 अधिक 6 मग पहा 6 6 12 8 20 0 हातचा 2 3 आणि 2 5 आणि 6 पहा 60च बेरीज झालेली आहे. म्हणजे हेच आपलं बरोबर पर्याय असणार आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं.
कारण तिघांची बेरीज इथे सारखी आलेली आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळं लॉजिक लावून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. तर आता पुढील प्रश्न. त्यानंतर 58वा प्रश्न. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 294 चौरस सेमी असून त्याच्या बाजू 8, 6, 10 या प्रमाणात असतील तर त्रिकोणाची परिमिती किती असेल? बाजू दिलेत आपल्याला 8, 6, 10 म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकोण आहेत. म्हणजे हा त्रिकोण कोणता असणार आहे? काटकोन त्रिकोण असणार आहे. मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर किती असतं? 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा वर्ग म्हणजे आहेत 8 आणि 6. मग पहा 8 तो काय त्यांचा समप्रमाण आहे, तो आपण x मानूयात. 8x गुणिले 6x बरोबर किती आहे? 294 चौरस सेमी. म्हणजे 8 सख्ख 48 आणि 48 भागिले 2 बरोबर किती होते? 24x² बरोबर 294 हे आलेलं आहे. मग x² बरोबर काढण्यासाठी आपल्याला 294 भागिले 24 करायचं आहे. मग पहा याला भाग घातल्यानंतर उत्तर येणार आहे 12.5. म्हणजेच 12.5 काय आहे? x². मग xची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 12.25 आहे. अंडररूट येणार आहे 1225. 1225 कोणाचा वर्ग आहे? 35चा. म्हणजेच याचं वर्गमूळ काय असणार आहे? 3.5 असणार आहे. म्हणजे जो काही समप्रमाण आहे ते 3.5 आलेलं आहे. मग आता आपल्याला त्याची बाजू काढता येणार आहे. 8x म्हणजेच किती असणार आहे बाजू? 8 गुणिले 3.5. मग पहा किती येणार आहे उत्तर? हे आपल्याला सगळं सॉल्व्ह करायचं आहे. आणि त्यानंतर 6x म्हणजे 6 गुणिले 3.5 आणि 10x म्हणजे 10 गुणिले 3.5. अशा प्रकारे आपल्याला हे बाजू मिळणार आहेत. मग पहा 8×45 0, हातचा आले 4. 8 × 8 = 24. 24 आणि 4 किती होतं? 28. म्हणजे हे पॉईंट जाणार आहे इथे 28. एक बाजू मिळालेली आपल्याला. आता पहा दुसरी बाजू. 6×5 = 30 0, पुन्हा हातचा आले 3. 6 × 7 = 12, 6 × 18, 19, 20, 21. दुसरी बाजू आपल्याला मिळाली 21. त्यानंतर पहा 3.5 गुणिले 10 म्हणजेच किती असणार आहे? 35. 28 + 21 + 35 आपल्याला बाजू मिळणार. आता त्रिकोणाची परिमिती आपल्याला काढणं सोपं जाणार आहे. त्रिकोणाची परिमिती काय असते? तिन्ही बाजूंची लांबींची बेरीज. 28 + 21 + 35 फक्त आपल्याला करायचं आहे. मग पहा 8 आणि 5 13 नाही का किती होतं? 14. 14ला 4, हातचा आला 1. 2 आणि 2 4, 5 6 7 आणि 8 म्हणजे 84. म्हणजे आपल्याला परिमिती मिळाली 84 सेमी. कारण इथे सेमीमध्ये आहे उत्तर, म्हणून आपल्याला सेमीमध्ये सांगायचं आहे. मग पहा 84 कुठे दिलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. हे असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. तर अशा प्रकारे तुम्हाला हे याचं उत्तर काढायचं होतं किंवा तुम्ही हिरोचं सूत्र वापरून देखील याचं उत्तर शोधू शकता. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. 59 ते 61 सूचना दिली आहे. फाइंड द मिसिंग नंबर म्हणलेलं आपल्याला. तर पहा इथे मिसिंग नंबर आपल्याला ओळखायचं होतं. तर इथे प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्ह जागी येणारी संख्या आपल्या पर्यायातून सांगायची आहे. त्यासाठी आधी आपल्याला या सर्वांचं काय रिलेशन आहे हे आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला याचं उत्तर शोधायचं आहे. मग पहा इथे विद्यार्थ्यांनो 12, इथे 12 संख्या दिली आहे, इथे 4 आहे आणि इथे 156 आहे. 12चा वर्ग काय असतो? 144 अधिक 4 गुणिले 4च्या आधीची संख्या आहे 3. 4 × 3 = 12 म्हणजे 144 अधिक 12 केलेलं आहे 156 मिळालेला आहे. त्यानंतर पहा इथे अशाच प्रकारे बदल केला आहे का पाहूयात. 2चा वर्ग अधिक 2 गुणिले 2च्या आधी संख्या 1. 4 अधिक 2 6 येते बरोबर आहे. 20चा वर्ग 400. 400 अधिक 5 चोक 20 बरोबर 420 येतं. अशाच प्रकारे आपल्याला इथे अंक शोधायचे आहे. इथे बेरीज आपल्याला दिली 42. इथे आहे 3 आणि 3च्या आधी संख्या 2. 3 2 6 येते. मग 42मधून आपल्याला 6 वजा करायचं आहे. 42मधून 6 गेले पहा. 12तून 6 गेले 6, हातचा 1, 36 आलेलं आहे. मग इथे 36 असणार आहे का? नाही, कारण इथे 36चं वर्गमूळ आपल्याला इथे मांडायचं आहे. 6 असणार आहे ती संख्या. 36 कोणाचा वर्ग असतो? 6चा. म्हणून आपल्याला पर्यायातून 6 या पर्यायाला टिक करायचं होतं. पहा 6 आहे का? हो, 1 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे प्रश्न थोडे ट्विस्टेड असतात. आपल्याला वेगवेगळे लॉजिक लावून हे प्रश्न सोडवायचे असतात विद्यार्थ्यांनो. पहा 60वा प्रश्न. 3 7 13 प्रश्नचिन्ह आणि 31. तर इथे पहा आपल्याला हा सिरीज समजून घ्यायचा आहे. 3मध्ये 4 मिळवलेला आहे, 7 आलेलं आहे. 7मध्ये किती मिळवलेलं आहे? 6. 13 आलेलं आहे. 4 आणि 6 काय आहेत? समसंख्या आहेत आणि 6 नंतर येणारी समसंख्या 8 आहे. 13मध्ये आपल्याला 8 मिळवायचं आहे. 21 उत्तर येतं आणि 21मध्ये जर आपण पुढील समसंख्या 10 मिळवलं तर 31 येतं, जे बरोबर इथे मांडलेलं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? 21. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 61वा प्रश्न. 20 42 प्रश्नचिन्ह 110 आणि 156. संख्या आहे 20. 5 गुणिले जर 4 केलं तर 20 येतं. 5 चोक 20 येतं. त्यानंतर पहा 5च्या नंतर येणारी
जी काही विषम संख्या आहे ती आहे 7 आणि 7 सख्ख 42. 7च्या आधीची संख्या 6 आहे. जसं 5च्या आधीची संख्या 4 गुणाकार करून 20 मिळवले, तसं 7च्या आधीची संख्या 6. 7 सख्ख 42. 7च्या नंतर येणारी विषम संख्या कोणती असते? 9 आणि 9च्या आधीची संख्या 8. 9 8 72. 72 इथे असायला हवं. त्यानंतर 9च्या नंतर येणारी विषम संख्या आहे 11. 11च्या आधीची संख्या कोणती असते? 10. 11 गुणिले 10 110. हे बरोबर आहे. त्यानंतर येणारी विषम संख्या आहे 13 आणि 13 गुणिले 12 यांचा गुणाकार 156 येतो का पाहूयात. 12 36 ला 6 हात चाले 3. 12 1 12, 12 3 15 बरोबर आहे. म्हणजे आपलं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचा पर्याय, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 72 उत्तर हे बरोबर आहे जातो. हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर. 42वा प्रश्न. त्यानंतर पहा आता 62वा प्रश्न. एका घनाच्या 4 स्थिती खाली दाखवलेल्या आहे, त्याचे निरीक्षण करून 3च्या विरुद्ध बाजूस येणारा अंक कोणता असेल ते शोधा म्हणले. हे अगदी सोपं विधातून. तर पहा आपल्याला म्हणले 3. मग 3 पहा कुठे, 3 आकडा कुठे दिलेला आहे? या ठिकाणी. मग आणखी कुठे दिलेला आहे? 3 आकडा पाहायचा आहे. दिलेला आहे का? नाही आहे. मग आता हा जो काही घन आहे यामध्ये कोणते कोणते संख्या दिलेले आहेत? 6 आणि 5. मग आता हे जे काही 6 आणि 5 कुठे आहेत ते पाहायचं आहे. तर पहा इथे 1 2 आणि 4 दिलेलं आहे, इथे नाही आहे. इथे पहा इथे 4 आहे आणि इथे 5. इथे देखील 6 आणि 5 एकत्र आलेले नाही आहेत. त्यानंतर पहा इथे 6 आहे आणि इथे 5 आहे. पहा इथे एकत्र आलेले आहेत. मग पहा 6 आणि 5 इथे देखील एकत्र आहेत, इथे देखील एकत्र आहेत. मग इथे 3 आहे आणि इथे 4 आहे. म्हणजे 3च्या विरुद्ध दिशा कोणती असणार आहे? 4 असणार आहे. अशा प्रकारे हे याचं लॉजिक असतं विद्यार्थ्यांनो. ज्या 2 घनामध्ये 2 सारखे अंक असतात, 2 सारखे अंक असतील तर राहिलेले जे काही अंक असतात ते एकमेकांशी विरुद्ध असतात विद्यार्थ्यांनो. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय. 4 असणारे 3च्या विरुद्ध, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 63वा प्रश्न. दिलेल्या समीकरणातील उजव्या बाजूच्या कोणत्या 2 संख्यामध्ये अदलाबदल करावी म्हणजे समीकरणाची सत्यता सिद्ध होईल? तर पहा उत्तर 13 येण्यासाठी आपल्याला या दिलेल्या संख्येतील कोणत्या 2 अंकांची अदलाबदल केली म्हणजे उत्तर 13 येतं हे आपल्याला सांगायचं होतं. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय 3 आणि 4. मग पहा 3च्या ठिकाणी 4 मांडायचे आणि 4च्या ठिकाणी 3 मांडायचे. मग पहा आपल्याला कंजे भागोबे सूत्राचा वापर करून सोडायचं होतं. भागाकार आधी करायचं आहे. 10 भागिले 5 बरोबर 2 येतं आणि 6 गुणिले 2 काय येणार आहे उत्तर याचं? 12. आणि 12मध्ये काय मिळवायचं तुम्हाला? 12 अधिक 4 केल्यानंतर 16 येतं आणि पुन्हा पुढे काय आहे? -3. बरोबर उत्तर 13 येतं त्याचं. हे आपण सॉल्व्ह करून सर्व पाहायचं होतं, म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 64वा प्रश्न. 9 क्रमवार संख्यांची सरासरी 9 असल्यास त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर आपल्याला संख्या एकूण किती दिलेली आहेत? 9. 9 हा आकडा विषम आहे. ज्यावेळेस विषम संख्यांची सरासरी आपल्याला दिलेली असते, आपल्याला सांगितलेलं 9, ती संख्या जी असते जी सरासरी ती मधली संख्या असते विद्यार्थ्यांनो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं नेहमी. आपला प्रश्न या माहितीवरून पटकन सोडवता येतात. 9 क्रमवार संख्या म्हणले 9 ही संख्या काय आहे? विषम आहे आणि त्यांची सरासरी 9 दिली आहे म्हणजे मध्यभागी असलेली संख्या काय असणार आहे? 9 असणार आहे. सरासरी जी असते ती मधली संख्या असते विषम संख्यांची, हे लक्षात ठेवायचे. समसंख्यामध्ये हा नियम लागू होत नाही. मग इथे पहा 9 ही मधली संख्या आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती म्हणले? एकूण संख्या किती आहेत? 9 आहेत. म्हणजे 9च्या अलीकडे 4 आणि पलीकडे देखील 4 असतील. म्हणजे उजवीकडे आणि डावीकडे 4च्या संख्या असणार आहेत. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग पहा एकूण संख्या किती आहेत? 9 म्हणलेलं आहे. म्हणजे 9पेक्षा लहान किती असणार आहे? 4 संख्या आणि 9पेक्षा मोठ्या किती असणार आहेत? 4 संख्या. म्हणजे आपल्याला सर्वात मोठी विचारलेली आहे म्हणून आपल्याला 9च्या पुढेच मोजायचं आहे आणि क्रमवार म्हणलेलं आहे. 9च्या नंतर 10 असणार आहे, त्यानंतर 11, त्यानंतर 12 आणि त्यानंतर असणार आहे चौथी संख्या 13. म्हणजेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 13. 1 नंबरचं पर्याय बरोबर येतं, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. आणि लहान संख्या कोणत्या आहेत? 9च्या आधी 8 येते, त्यानंतर 7, त्यानंतर 6 आणि त्यानंतर 5. म्हणजे 5 ते 13 त्या 9 संख्या आहेत. 5 ते 13 हे आपल्याला समजून घ्यायचं. यांची सरासरी 9च येते आणि जी मध्यभागी असते ती संख्या. त्यानंतर पाहूयात आता पुढील प्रश्न. 65वा. एका सांकेतिक भाषेत बाउंड्री हा शब्द अशा प्रकारे लिहितात, त्याच भाषेत हा शब्द कसा लिहिला जाईल म्हणले. तर पहा विद्यार्थ्यांनो आपल्याला कोणते अंक दिलेले आहेत? तर पहा विद्यार्थ्यांनो बाउंड्रीचं स्पेलिंग आपल्याला इथे लिहून घेऊन सॉल्व्ह करायचं आहे. BOUNDRY. यासाठी कोणतं कोडिंग केलेलं आहे? ZSEOVPC. हे एकूण 7 लेटर्स आहेत. मग अशा प्रकारे यांचं रचना करायचं आपल्याला. 3चा एक ग्रुप, पुन्हा 1चा एक ग्रुप आणि 3चा ग्रुप. मग आता पहा BOU हे 3 लेटर्स आहेत. मग बीच्या नंतर येणार लेटर कोणतं आहे? C.
इथे शेवटी मांडलेलं आहे. ओच्या नंतर येणारं लेटर पी आहे आणि यूच्या नंतर येणारं लेटर कोणता असतो? व्ही. यू नंतर येणारं लेटर व्ही आहे. यांच्या नंतर येणारं लेटर मध्यभागी मांडलेलं आहे. त्यानंतर पहा डीच्या नंतर येणारं लेटर ई इकडे मांडलेलं आहे सुरुवातीला. आरच्या नंतर येणारे यस आणि वायच्या नंतर येणारं झेड. अशा प्रकारे हे बदल केलेला असतो. तशाच प्रकारे बदल आपल्याला REHCAET यामध्ये करायचं आहे, कारण हे देखील काय आहे 7 लेटर्सच इथे वर्ड दिलेलं आहे. मग पहा 3-3चा ग्रुप केलेला आहे आपण. आरच्या नंतर येणारे लेटर कोणता असतो? आर, यस, ई, एफ, त्यानंतर एच, आय येणार आहे. मग पहा सीच्या नंतर येणारं डी इथे मांडायचं आहे. एच्या नंतर येणारं बी इथे येणार आहे. ई, एफ इथे येणार आहे आणि टी नंतर येणारे यू. यू, एफ, बी, डी, आय, एफ, एस. मग पहा यू, एफ, बी, डी, आय, एफ, एस पहा 1 नंबरच्या पर्यायामध्येच दिलेलं आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं. तर अशा प्रकारे ही सांकेतिक भाषांमध्ये बदल केलेला असतो. आपल्याला तो बदल लक्षात घेऊन हे सोडवायचा होता. 1 नंबरचा पर्याय बरोबर होतो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 66वा. दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची जास्तीत जास्त संख्या किती? जास्तीत जास्त संख्या विचारलेली आहे आपल्याला. मग पहा आपल्याला म्हणले त्रिकोण, इथे चौकोन विचारणे आपल्याला त्रिकोण विचारले. मग पहा हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. 3, 4, 5 आणि 6. तर अशा प्रकारे हे 6 त्रिकोण आपल्याला दिसत आहेत. हे 6 त्रिकोण झाले. त्यानंतर पहा 7, त्यानंतर हा एक आहे 8, हा एक आहे 9 आणि हा एक आहे 10. आता 10 त्रिकोण दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर पहा आता हे 10 सोडून आपल्याला काउंट करायचे आहेत. पहा हा एक मोठा 11, हा एक मोठा 12 त्रिकोण झालेत. आणखी कुठे त्रिकोण दिसत आहेत का तुम्हाला? तर पहा नाही. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती जास्तीत जास्त त्रिकोण आहेत? 12. म्हणून आपल्याला 1 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 67वा प्रश्न. हा देखील प्रश्न अगदी सोपा आहे. एका चौरसाकृती भूखंडाची बाजू 20% वाढवल्यास त्या भूखंडाचे क्षेत्रफळ कितीने वाढेल? मग पहा 20% जर क्षेत्रफळ वाढवलं तर काय होणार आहे? त्याचे क्षेत्रफळ देखील वाढणारच आहे. मग वाढेलच पर्यायाला आपल्याला टिक करायचं आहे, कमी होईल आला टिक करायचं नाही आहे. मग पहा आपण जर त्याची भूखंडाची बाजू 100 मानली तर त्याची 20%ने त्याची भूखंड किती वाढणार आहे? 20% 100चं किती असतं? तर 20 असतं. मग 100मध्ये जर आपण 20 मिळवलं, 100मध्ये अधिक 20 केलं तर किती होणार आहे? 120 होणार आहे. मग 120चं क्षेत्रफळ किती होणार? 120चा वर्ग होणार आहे. मग किती होणार आहे? 144 आणि पुढे 00 येणार आहे, डबल 0. 12चा वर्ग 144 असतो. म्हणजेच किती वाढणार आहे? किती टक्क्याने वाढणार आहे? 144% वाढणार आहे. म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. 144% वाढेल. पर्याय बरोबर आहे, कारण इथे 140 दिलेले आहे. 144% वाढेल या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांना. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. 45 विद्यार्थ्यांच्या रांगेत अपर्णा शेवटून 7वी आहे, तर दुर्गा समोरून 9वी आहे. बबिता जर दोघींच्या अगदी मध्यभागी उभी आहे तर बबितापासून अपर्णा कितव्या स्थानावर असेल म्हणलेलं आहे. पहा एक रांग आहे म्हणलेलं, रांगेत शेवटून कितव्या क्रमांकावर आहे? 7व्या क्रमांकावर कोण आहे? अपर्णा. तर इथे अपर्णा आहे विद्यार्थ्यांना, हे समजून घ्यायचं आपल्याला. आणि समोरून 9व्या क्रमांकावर कोण आहे? दुर्गा असं म्हणलेलं आहे आपल्याला. आणि बबिता जर दोघींच्या मध्यभागी, इथे जेवढ्या मुली राहिलेल्या आहेत त्यांच्या मध्यभागी कोण आहे? बबिता म्हणलेलं आहे. मग आता यामध्ये किती मुली राहिल्यात हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एकूण मुली 45 मधून ह्या दोघांचा क्रमांक कमी करायचा आहे. मग पहा इथे अपर्णाचा क्रमांक 7वा आणि इकडून 9वा आहे, तर 9 आणि 7 किती मुली झाले? 16. 45 मधून आपल्याला 16 कमी करायचे आहे. मग पहा 15तून 6 गेले, 9 राहिले, हातचा 1. 4तून 2 गेले, 2 राहिले, म्हणजे 29. म्हणजे या दोघींच्या मध्ये एकूण 29 मुली आहेत आणि 29 मुलीच्या बरोबर मध्यभागी कोण आहे? तर बबिता. मग बबिता मध्यभागी असेल, 29चे आपल्याला अर्धे अर्धे भाग करायचे आहेत. मग 14 दोन्ही 28, म्हणजे इथे 14 अपर्णापासून 14 मुलीनंतर 15व्या क्रमांकावर कोण असणार? बबिता. आणि दुर्गानंतर 14 मुली सोडून 15व्या क्रमांकावर कोण आहे? तर बबिता. तर अशा प्रकारे ती मध्यभागी उभी आहे. मग पहा आपल्याला म्हणलं आहे बबितापासून अपर्णा कितव्या स्थानावर असेल? मग बबिता इथे या क्रमांकावर आहे आणि 14 मुली सोडून अपर्णा आहेत, म्हणजे 14 मुली सोडून तिचा कितवा क्रमांक असणार आहे? 15वा. अपर्णाचा विचारला आपल्याला, दुर्गाचं नाही विचारलेलं. कुणाचं विचारलं हे पण आपल्याला नीट पाहायचं आहे. म्हणजे 15वा क्रमांक हे आपल्याला टिक करायचं आहे. मग पहा कुठे दिले? 2 नंबरचा पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना. हे समजून घेऊन व्यवस्थित आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. 2 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे. त्यानंतर पहा 69वा प्रश्न. तर इथे पहा पुन्हा संख्या दिलेत आणि संख्यांवरून आपल्याला हे सोडवायचं होतं. तर इथे पहा 15 आहे, 15चा वर्ग किती असतो? 225 आणि 5चा वर्ग किती आहे? 25.
आणि या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर येतं 200 इथे मांडलेलं आहे. अशाच पद्धतीने इथे केले का पाहूयात. 10चा वर्ग 100 आणि 5चा वर्ग 25, वजाबाकी येते 75. हो, बरोबर मांडणी केलेली आहे. मग अशाच प्रकारे 10चा वर्ग आहे 100 आणि 1चा वर्ग 1 आणि वजा केल्यानंतर उत्तर काय येणार आहे 99. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 99, जे 2 नंबरच्या पर्यायामध्ये दिले. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न वेन आकृतीवर आधारित प्रश्न आहेत. वेन आकृतीचं निरीक्षण करायचं आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या पर्यायातून शोधायचे. तर पहा, त्रिकोणामध्ये असलेले कोण आहेत, साऊथ इंडियन्स म्हणजे दक्षिण भारतीय. चौकोनामध्ये असलेले कोण आहेत, नॉन शाकाहारी म्हणजेच व्हेजिटेरियन्स. आणि वर्तुळामधील असलेले व्यक्ती कोण आहेत, मांसाहारी म्हणजेच नॉन व्हेजिटेरियन्स. तर या माहितीच्या आधारावर आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरे सांगायचे होते. तर पहा 17वा प्रश्न, किती शाकाहारी दक्षिण भारतीय मांसाहार सुद्धा करतात. हाऊ मेनी व्हेजिटेरियन्स साऊथ इंडियन्स आर नॉन व्हेजिटेरियन ऑल्सो. मग पहा, किती शाकाहारी दक्षिण भारतीय मांसाहार सुद्धा करतात. म्हणजे शाकाहार, पहा इथे शाकाहारी आहे, शाकाहारी दक्षिण भारतीय म्हणले. मग दक्षिण भारतीय कोण आहेत याच्यामध्ये, त्रिकोणामध्ये असलेले शाकाहारी. त्रिकोणामध्ये असलेले शाकाहारी कोण आहेत, 11 आणि 13 हे दोनच आकडे आहेत जे त्रिकोण आणि चौकोनामध्ये येतात. मग यातील किती मांसाहारी आहेत म्हणले. मग पहा 11 हा कशामध्ये येतो, फक्त चौकोनामध्ये आणि त्रिकोणामध्ये येतो. म्हणजे दक्षिण भारतीय काय आहेत, ते शाकाहारी आहेत. दक्षिण भारतीय देखील आहेत आणि शाकाहारी देखील आहेत. आणि 13 आकडा काय सांगतो, 13 आकडा सांगतो की ते दक्षिण भारतीय देखील आहेत, शाकाहारी देखील आहेत, मांसाहारी देखील. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे, 13. 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 71वा प्रश्न, किती शाकाहारी मांसाहार सुद्धा करतात. किती शाकाहारी मांसाहार सुद्धा करतात. म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीमध्ये येणारे आपल्याला संख्या सांगायची. मग पहा, शाकाहारी कशामध्ये आहेत, चौकोनामध्ये, आणि मांसाहारी आहेत वर्तुळामध्ये. शाकाहारी देखील आहेत आणि मांसाहारी देखील आहेत असं सांगायचं आहे. म्हणजे 13 आणि 16. मग पहा 13 शाकाहारीमध्ये देखील येतं आणि मांसाहारीमध्ये 16 देखील येतं. या दोघांची बेरीज तुम्हाला करायची होती. 13 अधिक 16 किती येतं उत्तर, 29. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 29. 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 72वा प्रश्न, हाऊ मेनी प्युअर व्हेजिटेरियन्स ईट. त्यानंतर पहा 72वा प्रश्न, किती जण फक्त शाकाहारी आहेत. फक्त शाकाहारी आपल्याला सांगायचे, ओनली व्हेजिटेरियन्स. मग पहा फक्त शाकाहारी कुठे आहेत, हा जो काही आहे चौकोनामध्ये शाकाहारी लोक आहेत. 11 आकडा काय सांगतो आपल्याला, की ते दक्षिण भारतीय आणि शाकाहारी आहेत. 13 आकडा शाकाहारी दक्षिण भारतीय मांसाहारी. 15 आकडा काय सांगतो, शाकाहारी, फक्त शाकाहारी. पहा 15 आकडा फक्त चौकोनामध्ये आहे आणि 17 देखील फक्त चौकोनामध्ये आहे. म्हणजे आपलं 15 आणि 17 यांची बेरीज करायची. 7 आणि 5 12 2 हातचाला 1, 1 आणि 2 आणि 1 3. मग पहा 32 जे व्यक्ती आहेत ते फक्त आणि फक्त काय आहेत, शाकाहारी. मग पहा 32 कुठे दिलेले आहेत, 2 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न 73वा प्रश्न, हाऊ मेनी नॉन व्हेजिटेरियन्स आर देअर. किती जण केवळ मांसाहार करतात. तर या प्रश्नामध्ये आपल्याला केवळ किती जण मांसाहार करतात असं विचारलं होतं. म्हणजे आपल्याला त्या वर्तुळामध्ये मांसाहार करणारे जे काही वर्तुळ दिलेले आहे त्याच्यामध्ये सर्व जे काही अंक आहेत त्यांची बेरीज करायची आहे. जर प्रश्नामध्ये ओनली आणि फक्त असे शब्द असतील तरच आपल्याला फक्त वर्तुळातील अंक घ्यायचे आहेत. म्हणजेच इतर कोणत्याही आकारामध्ये सामायिक नसणारे अंक घ्यायचे आहेत. इथे आपल्याला केवळ विचारलेलं आहे म्हणून आपल्या सर्वांची बेरीज करायची आहे. मग पहा वर्तुळामध्ये येणारे अंक आहेत 13, 16, 14 आणि 18. या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. 6 आणि 4 10 आणि 8 आणि 3 11, 11 आणि 10 21ला 1 हातचा 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 6. म्हणजेच बेरीज किती आली 61. मग पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 61. कुठे दिलेले 2 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा आता तो प्रश्न, किती दक्षिण भारतीय फक्त शाकाहारच घेतात. पहा आता दक्षिण भारतीय आणि फक्त शाकाहार घेणारे आपल्याला असं सांगायचं आहे. मग पहा दक्षिण भारतीय कुठे आहेत, पहा इथे दक्षिण भारतीय आणि फक्त शाकाहारी. मग फक्त शाकाहारी पहा 11. किती आहेत ते 11. आपल्याला 11 या पर्यायाला गोल करायचं आहे. 74चं बरोबर उत्तर आहे 11. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 75वा प्रश्न, जर अधिक म्हणजे भागाकार, वजा म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे अधिक आणि भागाकार म्हणजे वजाबाकी, तर या पदावलीची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर पहा या पदावलीमधील जे काही चिन्ह दिले या चिन्हामध्ये आपल्याला बदल करायचा आहे आणि याचं उत्तर काढायचं आहे. मग पहा 12 अधिकच्या ठिकाणी भागाकार आपल्याला घ्यायचे, भागिले 6 अधिक 2 येणार आहे, वजा 4 गुणिले 2 अधिक 5 होणार आहे.
तर आता आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. भागोबेवचं सूत्र वापरायचं आहे. भागाकार अधिक करायचं आहे आपल्याला. 12/6 यांचं उत्तर काय येणार आहे? 6 दोन्ही 12, 2 येणार आहे, अधिक 2 होणार आहे, वजा 4 दोन्ही 8 अधिक 5. मग इथेच बरेच विद्यार्थी चुका करतात. पहा, 2 अधिक 2 यांची बेरीज 4 होते. इथे वजा आहे, इथे 8 आणि 5 यांची बेरीज 13 मांडायची नाही आहे आपल्याला, कारण 8च्या पुढे ऋण चिन्ह आहे असल्यामुळे यांची काय होणार आहे? वजा बाकी होणार आहे. आणि 8तून 5 गेले 3 येणार आहे उत्तर विद्यार्थ्यांनो. आणि 4 वजा 3 उत्तर येणार आहे 1. कारण एक संख्या ऋण आणि दुसरी संख्या धन असेल तर यांची वजाबाकीच होते. 8तून 5 गेले 3 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागतं, म्हणजे ऋण 3 यांचं उत्तर येतं. तर अशा प्रकारे आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1. पहा कुठे दिले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तर अशा पद्धतीनं आपण हे जे काही नॉन टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स पाहिलं. तर आता टेक्निकलचे क्वेश्चन्सचे आन्सर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर भेटूयात पुढील